कृष्णा. तर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या या बेसमध्ये भक्तिवेदांत अकॅडमी फॉर कल्चर अँड एज्युकेशन. बारामतीमध्ये भरपूर अकॅडमी आहेत, पण आमची अकॅडमी थोडी वेगळी आहे. या ठिकाणी आपण आपलं भारतीय संस्कृती आणि चारित्र्य विकास हा का महत्त्वपूर्ण आहे आपल्या सर्वांसाठी, आजच्या तरुण पिढीसाठी विशेषतः, त्याबद्दल आपण चर्चा करत असतो, ज्ञान घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आज असाच एक विषय आपण घेणार आहोत, डीलिंग विथ टेम्पटेशन. आपण मला मराठीमध्ये म्हणतो प्रलोभन. तर या सृष्टीमध्ये, या जगामध्ये असा एकही व्यक्ती नाही ज्याला कधी कोणत्या प्रलोभनाला सामोरं जावं लागत नाही. इव्हन जीवनाच्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला वेगवेगळे प्रलोभनं असतात. लहान मुलांना काय प्रलोभनं असतात? आठवा, स्वतःचं बालपण आठवा. लहान असताना आपल्याला प्रलोभन काय असायचं? चॉकलेट, अजून खेळणी, बरोबर. अजून इव्हन कोणी 50 रुपयाची नोट दिली तर आपण 50 रुपयाची नोट नाही म्हणायचो आणि म्हणायचो ते 5 रुपयाचा डॉलर दे ना. का? 50 रुपयाचा व्हॅल्यू माहीत नाही. तर लहानपणी काही वेगळी प्रलोभनं असतात. मग त्यानंतर आपण थोडे मोठे होतो. तर बघूया प्रलोभन किंवा टेम्पटेशन म्हणजे नेमकं काय. तर डेफिनेशन बघूया, डिक्शनरी डेफिनेशन काय म्हणतात टेम्पटेशनचं. कोणी वाचू शकेल आपल्यापैकी थोडं मोठ्या आवाजामध्ये? A feeling that we want to do something even if you know that it is wrong. अ फिलिंग, एक अशी भावना, एक अशी इच्छा जी आपल्या मनामध्ये येते. आपल्याला एखादी गोष्ट करावीशी वाटते, जरी आपल्याला माहिती आहे की ही चुकीची आहे, ही माझ्यासाठी योग्य नाही, पण तरी पण ती इच्छा मनामध्ये येते. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, वारंवार येतं. आणि अशी एक इच्छा नाही, अशा भरपूर इच्छा आपल्या मनामध्ये असतात. तर भगवद्गीतेमध्ये अर्जुनसुद्धा कृष्णांना हा प्रश्न विचारतात 3ऱ्या अध्यायामध्ये. म्हणतात, अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुष अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलातीव नियोजित. तर म्हणतात की अशी कोणती शक्ती, असा कोणता फोर्स आहे जो एखाद्या मनुष्याला त्याची इच्छा नसताना देखील एखादं कार्य करण्यासाठी जणू काही बळजबरीने भाग पाडत आहे. तर अर्जुनसुद्धा हा प्रश्न विचारत आहेत भगवद्गीतेमध्ये भगवंतांना. आणि आपल्या सगळ्यांनासुद्धा हा प्रश्न मनामध्ये कधी ना कधी आला असेलच की माझी इच्छा नाही आहे, मला माहिती आहे की ही माझ्यासाठी योग्य नाही आहे, पण तरीसुद्धा ती गोष्ट करावीशी वाटते. किती लोकांच्या मनामध्ये असे विचार आलेत की नाही? का मी एकटाच आहे या ठिकाणी? आपल्याला माहिती असतं की ही गोष्ट माझ्यासाठी फायदेकारक नाही, पण तरीसुद्धा ती करावीशी वाटते. तर याला म्हणतात टेम्पटेशन, प्रलोभन. तर चला, आता तुम्ही सगळे या ठिकाणी तरुण वर्ग बसलेले आहात. आत्ता या जीवनाच्या परिस्थितीमध्ये, या स्टेजवरती तुम्हाला काय प्रलोभनं आहेत? प्रत्येकाने एक प्रलोभन सांगायचं आहे मला. यस, हरिदास प्रभू. व्यवसायाबद्दल चिंता. हे प्रलोभन झालं की टेन्शन झालं? एंटरटेनमेंट, मनोरंजन करावं असं वाटतं. अजून राम प्रभू, तुम्हाला काय टेम्पटेशन आहे? सगळ्यांना तेच आहे काय? अजून कोणाला काही नवीन टेम्पटेशन? मनी, पैसा कमावासा वाटतो कॉलेजमध्ये असताना. हां बोला, तुम्ही काय म्हटलं? बोला बोला, घाबरू नका, सगळे आपलेच लोक आहेत तिथे. चला ठीक आहे, बघूया तुमची आणि माझी लिस्ट मॅच होते का. तुम्ही सगळे लोक खूप लाजाळू आहेत, बोलत नाही आहेत. रस्त्याने जाताना कॅन्टीनमध्ये आपण बघतो जाहिरात, जंबो बर्गर. जरी आपण ऐकलेलं आहे की अरे इथे थोडं जंक फूड ना थोडं आरोग्यासाठी चांगलं नसतं, माहिती हो, पण ठीक आहे.
पुढे तारुण्यातून पुढे गेल्यानंतर टेम्पटेशन आपले वेगवेगळे होतात. पैसा 2 नंबरचा, 3 नंबरचा, नंतर व्यसनं आहेत, मग कुणासाठी कार आहे, तर वेगवेगळ्या. तर काही टेम्पटेशन आहे मित्रांनो या एवढ्या सिरियस नसतात. जसं आता आपण बघितलं की खाण्याबद्दल, ठीक आहे, एखाद्या वेळेस खाल्लं काही प्रॉब्लेम नाही, त्याने एवढी हानी होणार नाही, एवढं नुकसान होणार नाही. पण काही असे प्रलोभन असतात ते खूप सिरियस आहेत, ते खूप गांभीर्याने, आणि त्याचा परिणामसुद्धा आपल्या आयुष्यावर ते खूप गंभीर होत असतो. स्मार्टफोन, आपण स्वतःला स्मार्ट समजतो, चांगली गोष्ट आहे, पण आपल्यापेक्षा हा भाऊ स्मार्ट आहे. आपण स्मार्टफोन घेऊन फिरतो, पण हा आपल्याला वेळा बनवतो. किती लोकांना सवय आहे, थोडा 2 मिनटं झाले की खिशाकडे हात जातो आणि बघतो अरे कोणी मॅसेज आले वाटतं. कधी कधी बाजूच्याला मॅसेज आला असतो, आपल्याला वाटतं मला आला असेल, बघतो काढून, अरे नाही यार काहीच नाही आहे, ठेवला परत. कारण नसताना देखील आपला हात खिशाकडे जातो. असं वाटतं जणू काही संपूर्ण भारत देश माझ्या मेसेजवरती रिप्लाय जर नाही केला तर कसं होईल. तर ठीक आहे, पण याहीपेक्षा गंभीर आणि सिरियस अजून काही गोष्टी आहेत. तुम्ही लोक बोलत नाही आहेत, पण सगळ्या जणांना ही प्रलोभनं आहेत की नाही. तुमच्या कॉलेजमध्ये काय चालतं, तुमचंच नाही संपूर्ण भारत देशामध्ये कोणत्याही कॉलेजमध्ये काय चालतं. तर मित्रांनो, हे जी प्रलोभनं आहेत ही खूप सिरियस आहेत आणि यांना आपण थोडं गांभीर्याने घ्यायला पाहिजे. नाहीतर काय होईल, आपलं खूप मोठं नुकसान होणार आहे. आणि त्यासाठीच आपण आज एकत्र जमलो आहे. बाहेरचे लोकसुद्धा या विषयाबद्दल चर्चा करतात, पण का त्यामध्ये कशा जास्तीत जास्त आतमध्ये जाता येईल त्यासाठी करतात. आपण देखील या विषयाबद्दल चर्चा करतो आहे. कशासाठी, याच्यापासून दूर कसं राहता येईल, याच्यापासून आपल्याला स्वतःला कसं वाचवता येईल, त्यासाठी आपण या विषयावरती चर्चा करतो आहे. याहीपेक्षा भयंकर, सगळ्यांना माहिती हा व्यक्ती काय करतो आहे. आपल्या वेळेसुद्धा अशी बऱ्याच वेळा परिस्थिती आली असेल. टेम्पटेशन, तर या सगळ्यांना जबाबदार कोण. तर आपल्या सगळ्यांना काही वर्किंग सेन्सेस आहेत, काही नॉलेज ॲक्वायरिंग सेन्सेस आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत आपल्याला 5 नॉलेज ॲक्वायरिंग सेन्सेस आहेत. सेन्स ऑफ साईट, सेन्स ऑफ स्मेल, सेन्स ऑफ टेस्ट, सेन्स ऑफ हिअरिंग आणि सेन्स ऑफ टच. तर हे जे सेन्सेस आणि सेन्स ऑब्जेक्ट, एक आपले सेन्सेस म्हणजे इंद्रिये, हे आपल्याला सगळ्यांना आहेत. आणि इंद्रियांच्या काही विषय वस्तू आहेत जे आपण मगाशी बघितलं. तर त्याला म्हटलं तर सेन्स ऑब्जेक्ट. तर दोन्ही गोष्टी अस्तित्वामध्ये आहेत. एक गोष्ट अस्तित्वामध्ये असली तर प्रॉब्लेम नसता. या दोघांमध्ये काय आहे, स्वाभाविकता, आकर्षण आहे. एकीकडे इंद्रिय आहेत आणि एकीकडे इंद्रियाची विषय वस्तू आहे. आपल्या डोळ्यांना नेहमी काहीतरी चांगल्या गोष्टी बघायला आवडतात. आपली जिभेला नेहमी काहीतरी चविष्ट पदार्थ खायला आवडतात. आपल्या कानांना नेहमी काहीतरी, अरे नवीन म्युझिक आलं आहे, अरे नवीन अल्बम रिलीज झाला आहे, चला जाऊया बघायला. तर आपल्या प्रत्येक ह्या इंद्रियांना काही ना काही नवीन गोष्टी अनुभवायची ओढ असते. तर म्हणून शास्त्रांमध्ये आपले ही जी इंद्रिया यांची तुलना केलेली आहे एका रथाला जुंपलेली घोडी त्यांच्याशी. आपलं हे जे शरीर आहे एका रथाप्रमाणे, आणि या रथामध्ये 5 इंद्रिय आहेत आपली, जी आपण बघितली मगाशी, ती आहे त्या घोड्यांप्रमाणे. या ठिकाणी दिसते तुम्हाला रथामध्ये कोण, 2 व्यक्ती बसले आहेत.
ज्या व्यक्तीच्या हातामध्ये लगाम आहे आणि मागे कोण आहे, पॅसेंजर, तो बसलेला आहे. विचार करा, एक या ठिकाणी आपल्याला रथ दिसतोय, त्या रथाला 5 घोडे आहेत आणि 5ही जी घोडी आहेत अतिशय बलशाली आहेत आणि प्रत्येक घोडा आपल्या वेगळ्या दिशेने जाण्याची इच्छा करतोय. तर या रथाची परिस्थिती काय होईल? तो त्याच्या गंतव्यस्थानापर्यंत जाईल का? कारण नियंत्रण नाही आहे. जे रथाची घोडी आहे त्यांच्यावरती नियंत्रण नाही आहे. तर मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये आपलं हे जे शरीररूपी रथ आहे, त्याची घोडी आहे आपली इंद्रिय. आणि यांना जर का आपण नियंत्रणात नाही ठेवलं तर आपलीसुद्धा परिस्थिती या रथासारखी होईल. आपल्या जीवनामध्ये तुम्ही आज या स्टुडंट लाईफमध्ये आहात, तुमचं एक ध्येय असेल, तुम्हाला भविष्यामध्ये काहीतरी बनण्याची इच्छा असेल, काही महत्त्वाकांक्षा असतील, काही स्वप्न असतील, ही झाली तुमची ध्येय. या ध्येयांची जर का पूर्ती करायची असेल मित्रांनो, तर तुम्हाला इंद्रियांना रिस्ट्रेन करणं शिकावं लागेल, त्यांना नियंत्रणात ठेवणं शिकावं लागेल. नाहीतर मग आपलं भवितव्य त्यामध्ये खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. आणि जेवढे काही प्रलोभन आहेत ते सगळे या 4 कॅटेगरीमध्ये समाविष्ट आहेत. जेवढे सगळे प्रलोभन आहेत, तर यांना म्हटलं तर 4 पिलर ऑफ अधर्मा, अधर्माचे 4 स्तंभ असं या शास्त्रांमध्ये उल्लेख आहे. तर सुत गोस्वामी सांगतायत, अभ्यर्थिस्तदा तस्मै स्थानानि कलये ददौ द्यूतं पानं स्त्रिया सुना यत्र अधर्म चतुर्विधा. तर याला म्हटलं 4 स्तंभ अधर्माचे. तर आपल्याला या 4 स्तंभापासून वाचायची आवश्यकता आहे मित्रांनो. अन्यथा आपण आपले जे महत्त्वाकांक्षा आहेत, जे स्वप्न आहेत, ते पूर्ण करू शकणार नाही. आणि जर कोणी म्हणेल की नाही ठीक आहे, यांना याचं पालन न करता मी यशाच्या शिखरापर्यंत जाईल, कदाचित जाणार पण तिथे टिकणार नाहीत, तिथून लवकरच आपली अधोगती निश्चित होणार. जर कायमस्वरूपी आपल्याला यशाच्या शिखरावर राहायचं असेल राजा म्हणून, तर आपल्याला आपल्या इंद्रियांना नियंत्रित करणं शिकावं लागेल. पुन्हा भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये 22व्या श्लोकामध्ये काय म्हटलं आहे बघा, एही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा. An intelligent person does not take part in the sources of misery which are due to contact with the material senses. O son of Kunti. Son of Kunti म्हणजे कोण? अर्जुन. Such a pleasures have a beginning and end, and so the wise man does not delight in them. तर खरा बुद्धिमान व्यक्ती कोण आहे, त्याचे लक्षणं या ठिकाणी सांगितली आहेत. तो काय करतो, तो अशा प्रकारची जे एहिं स्पर्शजा भोगा, स्पर्श करण्याच्या इच्छेने प्रेरित जे काही भोग आहे या जगामध्ये, त्या भोगांपासून तो स्वतःला दूर ठेवतो. का? कारण असे जे भोग आहे त्याचा रिझल्ट कशामध्ये, दुःख योनय एवते. जेवढे सगळे काही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, जे काही इलिसिट रिलेशन आहेत, त्यांचा परिणाम काय होतो मित्रांनो? सुखमय नाही, दुःखमय. अशा लोकांचं संपूर्ण फॅमिली लाईफ उद्ध्वस्त होते. तर म्हणून जर बुद्धिमान व्यक्ती असेल तर तो काय करेल, अशा प्रकारच्या भोगांपासून स्वतःला दूर ठेवेल, त्यामध्ये तो रमणार नाही. म्हणून त्याला बुधा म्हटलेलं आहे. बुधा म्हणजे इंटेलिजंट, बुद्धिमान. तर कुणी म्हणेल की ठीक आहे, आजकाल सगळे जण हेच करत आहे आमच्या आजूबाजूला, आम्ही बघतो कॉलेजमध्ये 90% मुलं तेच करत आहेत, मग मी कशाला स्वतःला आवरू? पण मित्रांनो, जर का आपण स्वतःला आवरलं नाही तर काय कॉन्सिक्वेन्सेस होतात ते आपण बघूया. जर आपण आपल्या टेम्पटेशनला व्यवस्थित डील केलं नाही तर काय होईल? पहिलं, गिल्ट आणि शेम. जेव्हा एखादं कृत्य आपण करतो आणि नंतर मग आपण पश्चाताप करतो, अरे करायला नको होतं, एक गिल्ट आपल्या मनामध्ये निर्माण होते.
लॉस ऑफ ट्रस्ट, आपल्या संबंधांमध्ये दुरावा निर्माण होतो. का आजकाल आपल्या जी इन्स्टिट्यूशन आहे मॅरेज, दिवसेंदिवस घटस्फोट, डायव्होर्स याचं प्रमाण वाढत चाललं आहे. का? लॉस ऑफ ट्रस्ट. अरे ज्याच्यासोबत लग्न केलं, ज्याच्यासोबत 7 जन्म सोबत राहण्याचे फेरे घेतले, अग्नीला साक्षी ठेवून, त्याच व्यक्तीवरती विश्वास नाही आहे. मग बाकी जगाचं तर सोडूनच द्या. का? कारण टेम्पटेशनला आपण आवर घातला नाही किंवा त्याच्याशी डील कसं करायचं ते शिकलो नाही. निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन हेल्थ. बऱ्याच अशा सवयी आहेत, बऱ्याच असे टेम्पटेशन आहेत जे आपल्याला नको असलेल्या गोष्टी करायला शिकवतात. त्यामुळे आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. आज 90% जे यूथ आहे, तरुण पिढी आहे, ह्या नको असलेल्या गोष्टींमध्ये गुंतलेले मित्रांनो. इंटरनेट पोर्नोग्राफी, मास्टरबेशन, ह्या सगळ्या गोष्टी रॅम्पंट आहेत आणि याचा आपल्या आरोग्यावर खूप मोठा दूरगामी परिणाम होतो. फायनान्शियल कॉन्सिक्वेन्सेस. एवढे सगळे रिकामे कामं करायला फुकटामध्ये होतात का सगळे कामं? पैसे मोजायला लागतात. आपल्या आईवडिलांना वाटतं पोरं गेलं शिकायला, इंजिनियर बनायला. आपले आईवडील मेहनत करून, काबाड कष्ट करून आपल्याला पैसा पाठवतात. का? मुलगा शिकला पाहिजे. आणि मुलं इथे म्हणून असे दिवे लावतात. पैसा खर्च होतो आईवडिलांचा. तुम्हाला माहिती आहे फॉरेनमध्ये आईवडील मुलगा 16-15 वर्षाचा झाला की त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेत नाही. त्याला स्वतः त्याचं शिक्षण बघावं लागतं. मग तिकडचे मुलं एज्युकेशन लोन वगैरे काढतील किंवा पार्ट टाईम जॉब करतील आणि अशा प्रकारे ते शिक्षण पूर्ण करतात. आईवडील जबाबदारी घेत नाहीत. आपले भारतीय आईवडील एवढे रिस्पॉन्सिबल आहेत, एवढे जबाबदार आहेत, त्यांना वाटतं नाही माझ्या पाल्याला शिकवणं हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून कित्येक शेतकरी आपली जमीन गहाण ठेवून मुलाला शिकवतात. तर आपलं कर्तव्य नाही का की ज्या कामासाठी आपण आलो आहोत ते काम व्यवस्थित करावं. लिगल कॉन्सिक्वेन्सेस. सगळे लफडेबाजी होतात, रिकामे कामं होतात, पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट होते, स्वतःची इमेज खराब होते, नाव कमवायला खूप वेळ लागतो. गमवायला एक इन्सिडेंट, फक्त एक घटना पुरेशी आहे. तुम्ही जेवढे काही कमवलं सगळं गेलं, रेप्युटेशन गेली. तर एवढे सगळे कॉन्सिक्वेन्स आहेत मित्रांनो, एवढे सगळे परिणाम आहेत. कशामुळे? जर का आपण आपल्या टेम्पटेशनला डील करायला वेळीच शिकलो नाहीत तर. चला, टेम्पटेशनला बळी पडणं ही काय चुकीची गोष्ट आहे का? नाही, ही चुकीची गोष्ट नाही. प्रत्येक जणाला ही वेळ येते, प्रत्येक जणाला टेम्पटेशनला सामोरं जावं लागतं. पण गंमत कुठे आहे? आलेल्या टेम्पटेशनवरती आपण कशा प्रकारे रिस्पॉन्ड करतो, कशा प्रकारे आपण ॲक्ट करतो, ती महत्त्वाची गोष्ट आहे. टेम्पटेशन येणार. एक साधू होते, त्यांनी ठरवलं की मी अशा ठिकाणी जाणार जिथे मला कोणीही त्रास द्यायला येणार नाही, अशा ठिकाणी मी जाणार. तर त्यांनी विचार केला की अरे कुठेही गेलो तरी लोक येतातच, लोक म्हणा किंवा दुसरं कोणी, काही ना काही चालूच असतं या जगामध्ये. तर मी अशा ठिकाणी जाणार जिथं मला कोणी डिस्टर्ब नाही करणार. तर हे व्यक्ती, यांचं नाव होतं सौभरी मुनी. यांची कथा श्रीमद भागवतमच्या स्कंदामध्ये येते. तर यांनी ठरवलं, तर हे गेले यमुना नदीच्या पाण्यामध्ये खाली. तर योगी होते, तर योगी लोकांकडे योगिक शक्ती असतात. त्या योगिक शक्तीच्या बळावरती हे गेले यमुनेच्या जळामध्ये, जेणेकरून तिथे कोणी येणार नाही यांना डिस्टर्ब करायला. पण असं बरेच वर्ष ध्यान करत होते आणि एक दिवस असं ध्यान चालू असताना त्यांच्यासमोर 2 मासे एकत्र येताना त्यांना दिसले. बस झालं, ते तिथून उठून बाहेर आले आणि यांच्या मनामध्ये इच्छा झाली विवाह करण्याची. तर हे गेले एका राजाकडे, राजाचं नाव होतं मंधाता. तर त्या राजाकडे गेले, राजाला म्हटले की मला तुमच्या कन्यांशी विवाह करायचा आहे. तर राजा म्हटले, आता यांचं रूप असं होतं, विचार करा एखादा व्यक्ती एवढं वर्ष पाण्यामध्ये राहिला आहे, त्याचं रूप कसं असेल, देखणं असेल का?
नाही. तुम्ही जर कधी जास्त वेळ पोहलात किंवा जास्त वेळ पाण्यामध्ये राहिला तर आपले हातपाय कसे दिसतात? विचित्र दिसतात. तर हा व्यक्ती तर कित्येक वर्ष यमुनेच्या जळामध्ये राहिलेला आहे. तर राजाला म्हणायचं होतं की अरे जरा स्वतःकडे बघा आणि मग मागणी करा. तर यांनी सांगितलं, राजाने पण विचित्र उत्तर दिलं. राजा म्हटला, ठीक आहे, काही हरकत नाही, माझ्या कन्या तिथे बसलेल्या आहेत, तुम्ही तिथे जा आणि जी तुम्हाला पसंत करेल तिचे तुम्ही विवाह करा. कारण राजाला वाटलं होतं की याला बघून याला कोणीही पसंत करणार नाही. तर स्पष्ट नाही म्हणण्यापेक्षा अप्रत्यक्षरित्या नाही म्हणण्याची ही पद्धत, की तुम्ही जा आणि बघा, तुम्हाला जी मुलगी पसंत करेल माझी त्या मुलीशी तुम्ही लग्न करू शकता. सौभरीमुनींना पण कळलं की अरे मी असा जर का गेलो तर मला कोणीही पसंत नाही करणार. तर यांनी परत आपल्या योगिक शक्तीचा वापर केला आणि एकदम एक तरुण मुलाचं रूप धारण केलं आणि मग तिथे गेले. आणि मग काय व्हायचं, 50च्या 50 मुली म्हटल्या की मला यांच्याशी विवाह करायचा आहे. झालं, 50 मुलींशी यांनी विवाह केला. आणि अशा प्रकारे हजारो वर्ष त्यांनी व्यतीत केला. आणि एक दिवस असंच बसलेलं असताना विचार आला त्यांच्या मनामध्ये, अरे मी आहे कुठं, मी करतो काय? मी यमुने जळामध्ये ध्यान करत बसलो होतो, माझी इच्छा होती की भगवंतांची प्राप्ती करायची, आज मी कुठे आलो? मग पुन्हा एकदा एवढा कालावधी परत युटर्न घेतात आणि पुन्हा एकदा ध्यान वगैरे सुरू करतात. तर सांगण्याचा अर्थ असा की आपण टेम्पटेशन अवॉइड करू शकत नाही. कुठेही गेलात तुम्ही जगाच्या पाठीवर तरी प्रलोभनांना आपण टाळू शकत नाही. मग उपाय काय? तर उपाय बघणार आहोतच, पण त्या अगोदर आपण श्रीमद भागवतममधील एक प्रसंग, एक स्टोरी बघूया, ज्याच्यामुळे आपल्याला कळेल कशा प्रकारे टेम्पटेशन ह्या वर्क करतात, कशा प्रकारे आपल्यावरती त्यांचा प्रभाव त्या गाजवत असतात. तर भागवतममध्ये 6व्या स्कंदामध्ये ही कथा येते. तर अजामिल नावाचा एक ब्राह्मण परिवारात जन्मलेला एक मुलगा असतो. आता मी 5000 वर्षांपूर्वी जे भागवतम लिहिलेलं आहे त्यातील प्रसंग मी तुम्हाला सांगत आहे. तर त्यावेळेस हा ब्राह्मण आहे, आत्ताचा ब्राह्मण नाही आहे. तर त्यावेळे या ठिकाणी वर्णन आहे की हा व्यक्ती, हा मुलगा एवढा सर्व गुणसंपन्न, सगळं शास्त्रांचं वेदांचं अध्ययन केलेला हा व्यक्ती, एक दिवस त्याचे वडील त्यांना सांगतात की अरे आपल्याला यज्ञ करायचं, जरा जंगलामध्ये जाऊन तो काही जे लाकड वगैरे असतं ते घेऊन या. तर हा जातो, वनामध्ये जातो, जंगलात जातो. तर तिथून परत असताना हा एक विचित्र दृश्य बघतो. दृश्य काय तुम्ही बघू शकता. तर हा बघतो की एक शूद्र व्यक्ती, म्हणजे ज्याला जीवन कसं जगायचं याचं काही ज्ञान नाही, असा एक शूद्र व्यक्ती एका शूद्र स्त्रीसोबत एकमेकांना आलिंगन करतायत. हे दृश्य हा अजामिल बघतो. आणि आजकाल आपल्याकडे हे दृश्य आपण किती वेळा बघितलं असेल आजपर्यंत, चालता बोलता फिरता रस्त्यामध्ये, ट्रेनमध्ये. तर श्रील प्रभुपाद म्हणायचे की त्यावेळी श्रीमद भागवतममध्ये हा अजामिल एकच होता, पण आज आपल्या आजूबाजूला सगळीकडे अजामिल फिरत आहे. तर हे दृश्य आपल्यासाठी काही नवीन नाही आहे. पण पुढे बघा काय झालं. तर ज्यावेळी अजामिलने हे दृश्य बघितलं, अजामिलची प्रतिक्रिया काय होती. त्याने स्वतःला रिस्ट्रेन करण्याचा प्रयत्न केला. त्याने जे काही ऐकलं होतं शास्त्रांमध्ये, आपल्या शास्त्रांमध्ये म्हटलेलं आहे मातृवत परदारेषु, की आपले आई आणि पत्नी व्यतिरिक्त जी काही स्त्री असेल तिला आपण आईच्या रूपामध्ये बघायला पाहिजे. म्हणून श्रील प्रभुपादांनी इस्कॉनमध्ये नियम घालून दिलेला आहे की प्रत्येक स्त्रीला माताजी म्हणून संबोधन केलं जातं. माताजी म्हणजे काय, आई. याच्यामध्ये कारण काय, कमीत कमी अरे जिला आई म्हणतोय तिच्याबद्दल तरी असा विचार मनामध्ये नाही येणार म्हणून. तर म्हणून माताजी म्हणून संबोधन केलं जातं.
तर अजामिलने जे काही त्याने श्रवण केलं होतं, जे काही ऐकलं होतं, जेवढे त्याचे संस्कार होते चांगले, त्या सगळ्यांचा वापर करून स्वतःला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. स्तंभनम आत्मनात्मानम यावत शक्ती यथाश्रुतम न शशाकम न समाधातुम मनो मदन वेपितम. तर हे दृश्य बघून अजामिल घरी येतो. पण अजामिलकडनं एक घोर चूक होते. ती म्हणजे काय? त्याने जे दृश्य बघितलेलं त्या दृश्यावरती तो कंटम्प्लेशन करणं चालू करतो. कंटम्प्लेशन करणं म्हणजे काय? ध्यान करणं, विचार करणं. अशा प्रकारे कंटम्प्लेशन चालू करतो. आणि एक वेळ अशी येते की अजामिल जाऊन त्या स्त्रीला त्याच्या घरी घेऊन येतो आणि त्याची विवाहित जी पत्नी आहे त्या पत्नीला घराबाहेर काढतो. आईवडील आहे म्हातारे, त्यांना घराबाहेर काढतो आणि त्या वैश्यसोबत संसार सुरू करतो. आणि त्या वैश्याच्या गरजा पुरवण्यासाठी अजामिल जो सर्व गुणसंपन्न ब्राह्मण होता सगळ्या प्रकारचे पापकर्म करू लागतो. कारण त्या वैश्याला पोसायचं म्हणजे काय? पैसा लागणार की नाही? मग तो पैसा येणार कुठनं? मग चोरी, डकेती, खून अशा सगळ्या गोष्टी तो करू लागतो. आणि याची सुरुवात कुठून झाली? तर हे जे सायकल आहे हे कसं सुरू होतं? कंटम्प्लेशन. तर भागवतमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेमध्ये 62 आणि 63व्या श्लोकामध्ये संपूर्ण हे सायकल वर्णन केलेलं आहे. कशा प्रकारे एखाद्या व्यक्तीचं जी अधोगती आहे टेम्पटेशनमुळे ती कशी होते ते सगळं वर्णन केलेलं आहे. बघा, भगवद्गीता हा असा एक ग्रंथ आहे ज्यामध्ये आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे मित्रांनो. आणि हे कधी सांगितलं आहे? भगवंतांनी 5000 वर्षांपूर्वी सांगितलं आहे. पण आजसुद्धा आपल्या इथे किती कामाचं आहे बघा. ध्यायतो विषयन पुंसा संगस्तेषुपजायते संगात संजायते काम कामात क्रोधो भिजायते. While contemplating the object of the senses, a person develops attachment for them, and from such attachment lust develops, and from lust anger arises. तर सायकल कसं सुरू झालं? कंटम्प्लेशन. ध्यायतो म्हणजे काय? ध्यान करणं. तर अजामिलाने जर ज्यावेळी हे पहिलं दृश्य बघितलं तिथेच जर का कंटम्प्लेशन थांबवलं असतं की नाही ठीक आहे मला विचार नाही करायचा त्या गोष्टीबद्दल, तर कदाचित गाडी पुढे गेली नसती. पण कंटम्प्लेशन चालू झालं. तर ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीवरती कंटम्प्लेशन करतो सातत्याने, एखाद्या विषयवस्तूवरती, एखाद्या ऑब्जेक्टवरती, त्याचा परिणाम काय होतो? त्या वस्तूबद्दल, त्या व्यक्तीबद्दल, त्या परिस्थितीबद्दल आपल्याला आसक्ती निर्माण होते. आसक्ती निर्माण झाल्यानंतर त्याची परिणती कशामध्ये होते? क्रेविंग. क्रेविंग म्हणजे काय? अशी भावना की आत्ता ती गोष्ट मला हवीच. जशी आपल्याला चहा पिणारे लोक असताना त्यांना तलप लागते. तलप म्हणजे काय? क्रेविंग. आत्ता ती जर गोष्ट नाही मिळाली तर त्याला हातपाय थरथर कापतात त्याचे. ते ह्याला म्हणतात क्रेविंग. तर आसक्तीनंतर क्रेविंग. आणि ज्यावेळी ही क्रेविंग फुलफिल होत नाही, ज्यावेळी पूर्ण होत नाही, परिणाम काय? अँगर, राग येतो व्यक्तीला. कारण मला ही गोष्ट हवी आणि ती मला मिळत नाही आहे, हा व्यक्ती माझ्यामध्ये येतो आहे ती गोष्ट मिळवण्यासाठी. पुढचा श्लोक 2.63. क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. तर क्रोधानंतर काय होतं? क्रोध आल्यानंतर लॅक ऑफ जजमेंट. आपल्याला जजमेंट करता येत नाही कोणत्या गोष्टीचं. हे अयोग्य आहे की योग्य आहे, डिसिजन घेता येत नाही. त्याचा परिणाम कशामध्ये होतो? बिविल्डरमेंट ऑफ मेमरी. काम नाही करत. एखाद्या व्यक्तीने आपल्यासाठी काही चांगली गोष्ट केली असेल, पण त्या एका गोष्टीसाठी त्याच व्यक्तीवरती आपण एवढे राग भरतो आणि त्याने केलेलं जे काही चांगलं असेल ते आपल्या स्मृतीमधनं निघून जातं. आठवत नाही आपल्याला की याच व्यक्तीने मला 2 महिन्यापूर्वी काही मदत केली होती,
ह्याच व्यक्तीने मला ज्यावेळी माझ्याकडे फीज नव्हती मला मदत केली होती. आणि ज्यावेळी मेमरी बिल्डेड होते, परिणाम काय होतो, आपली बुद्धी काम करत नाही. बुद्धिनाशात प्रणश्यती. तर ही सायकल आहे मित्रांनो. तर हा झाला प्रॉब्लेमचा पार्ट. तर सगळ्यांना मान्य आहे की टेम्पटेशनना डील करणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे का? कुणाला असं वाटतं काही महत्त्वाचं नाही आहे? महत्त्वाचं आहे. तर आपण बघितलं आतापर्यंत टेम्पटेशन म्हणजे काय. टेम्पटेशन वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही सिरियस असतात, काही ओके कॅज्युअल असतात, चालतात, ठीक आहे. आणि त्यातल्या गांभीर्याच्या कोणत्या ते देखील आपण बघितलं. आणि त्यांना जर का आपण वेळीच आवर नाही घातला तर त्याचे कॉन्सिक्वेन्स काय होतात ते सुद्धा आपण बघितलं. आणि आता बघूया यांच्याशी डील करायचं असेल तर काय करायला पाहिजे. सोल्युशन पार्ट, कारण हा पार्ट सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. प्रॉब्लेम तर ठीक आहे, प्रॉब्लेम माहिती आहे सगळ्यांनाच, कळलं. पण आता सोल्युशन काय. तर आपले शास्त्र आपल्याला असे सोडत नाहीत, प्रॉब्लेम पण सांगतात आणि त्याचं सोल्युशन पण देतात. तर बघा, द बेस्ट टाईम टू विन द बॅटल अगेन्स्ट टेम्पटेशन इज बिफोर इट बिगिन्स. तर प्रलोभनांशी जे युद्ध आहे ते जर आपल्याला जिंकायचं असेल तर ते युद्ध सुरू होण्याअगोदरच आपल्याला ते जिंकण्यासाठी तयारी करावी लागेल. एकदा जर का ते युद्ध सुरू झालं मग जिंकणं कठीण आहे. तर आपल्याला पूर्वतयारी आवश्यक आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल ते आपण बघूया. तर पहिलं सोल्युशन, पहिला उपाय, आयडेंटिफाईंग डिफरंट स्टिम्युलस अँड ट्रिगर्स, स्टे अवे फ्रॉम देम. दिस इज सोल्युशन नंबर 1. तर पहिल्यांदा आपल्या आजूबाजूला असणाऱ्या स्टिम्युलस म्हणजे काय, आपल्याला अशा गोष्टी ज्या ह्या गोष्टींकडे जाण्यासाठी प्रेरित करतात, आपल्याला उत्तेजना देतात, त्यांना म्हटलं जातं स्टिम्युलस. ट्रिगर्स, जसं तो बंदुकीचा गोळा असतो ना, ट्रिगर, तो दाबल्यानंतर काय होतं, गोळी, एकदा तो दाबला म्हणजे गोळी गेली, तिला आपण परत थांबवू शकतो का? नाही. तसे आपल्या जीवनामध्ये, आपल्या दैनंदिन परिस्थितीमध्ये असे काही ट्रिगर असतात, असे काही स्टिम्युलस असतात की जिथे आपण गेलो की आपल्याला माहिती आहे की इथं गेलो म्हणजे मी तिकडे जाणारच. जर तुम्हाला दिसते की माझे 4 मित्र कट्ट्यावरती बसले आहेत, बर्ड वॉचिंग करत आहेत, तर मी जर का तिथे जाणार, मी पण काय करणार, तीच गोष्ट करणार. जर मला माहिती माझे 10 मित्र गेले पार्टीला आणि पार्टीमध्ये ते मस्तपैकी ड्रिंक करणार आहेत, हे माहिती आहे आपल्याला, तशी तयारी करून गेलेत, ते सांगूनसुद्धा गेलेत मला, तर एवढं माहीत असतानासुद्धा जर का मी परत त्या परिस्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आहे तर हायर चान्सेस आहेत की तिथे जाऊन मी सुद्धा त्या टेम्पटेशनला बळी पडेलच. तर पहिल्यांदा आपल्या आजूबाजूला जे असे ट्रिगर्स आहेत ते ओळखा की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मला पुश मारतात ती गोष्ट करण्यासाठी. त्यांच्यापासून स्वतःला वाचवा. तेवढी बुद्धी आपल्याला देवाने दिली प्रत्येकाला. तर ते ओळखा, ते ट्रिगर कोणते आहेत, ते स्टिम्युलस कोणतं आहे. फर्स्ट सोल्युशन नंबर 1. दुसरं, बी व्हिजिलंट. व्हिजिलंट म्हणजे काय, जागरूक असणे. कशासाठी, आपण आपल्या ह्या डोक्यामध्ये काय काय गोष्टी टाकतो आहे त्याच्याबद्दल थोडं आपण जागरूक असलो पाहिजे. आता या ठिकाणी बसलो आहे, आपल्या बेसमध्ये आपण बसलो आहोत सगळे, आणि कुणी बाहेरचा व्यक्ती येणार इथं कचरा टाकून जाणार आणि मी त्याला काहीच बोलणार नाही, हे योग्य आहे का? तो कचरा, त्याचा स्वतःचा कचरा इथे आणून टाकतो आहे, त्याची बाल्टी तर झाली, पण त्या कचऱ्याचा त्रास कुणाला होणार आहे, मला की त्याला? मला होणार आहे ना. तर मित्रांनो, आपलं मन हे सुद्धा त्या आपल्या छोट्याशा रूमप्रमाणे आहे. पण आपण काय करतो, मनाचे दरवाजे हे सताड उघडे करून ठेवले आहेत आपण. कुणी पण येणार, कचरा टाकून जाणार. मित्र येणार, अरे तुला माहिती आहे का काय झालं तिकडे, असं झालं माहिती आहे, त्याने असं केलं, आला तो, त्याने टाकला कचरा, गेला. दुसरा मित्र येणार, अरे चल
ते नवीन मूवी आली आहे, अरे काय थोडंसं अडल्ट कंटेंट असलं म्हणून काय झालं, काही होत नाही, चल आला गेलो, बघितली मूवी, टाकला कचरा आतमध्ये. तर मित्रांनो, आपण काय केलं आहे, आपल्या मनाची दरवाजे असे उघडे करून ठेवले आहेत आणि सगळ्यांना आमंत्रण देऊन ठेवलं आहे, या आणि कचरा टाकून जावा. आणि काही मुलं असं रिझन देतात, नाही आम्ही काय ते फक्त आम्ही बघतो, आम्ही काही करत वगैरे नाही तशा गोष्टी, बघितल्यानं काय होतं, काही नाही होत. असं होत नाही मित्रांनो. एव्हरीथिंग दॅट एंटर्स द माइंड इन्फ्लुएन्सेस हाऊ वी थिंक अँड ॲक्ट. तर असं कधी गैरसमज करून घेऊ नका की आपण फक्त बघणार आणि आपण काही करणार नाही. नाही, असं होणार नाही. जर का तुम्ही एखादी गोष्ट वारंवार बघताय तर सूनर ऑर लेटर तुम्ही ती गोष्ट कृतीमध्ये आणणारच. तर म्हणून आपल्याला खूप जागरूक राहावं लागेल मित्रांनो की आपण इथे काय भरतो आहे. हा असा कॅमेरा आहे, ही अशी हार्ड डिस्क आहे, ह्याच्यामध्ये जे काही जातं ते डिलीट होत नाही. विशेष करून ते जर का अशा गोष्टी असतील ज्या आपण बघायला नाही पाहिजे, ज्या आपण ऐकायला नाही पाहिजे, त्या जर का इथे एकदा गेल्या ना मित्रांनो, त्याला इरेज करणं खूप महाग पडतं, खूप महाग पडतं. तर म्हणून आपण नेहमी जागरूक असलं पाहिजे की आपण काय भरतो इथे. आपण हे जे आपले 2 कॅमेरा आहेत ना पॉवरफुल, त्याच्याने काय बघतो आहे. दिस इज सोल्युशन नंबर 2. सोल्युशन नंबर 3. तर संस्कृतमध्ये 2 टर्मिनॉलॉजी आहेत, एक आहे श्रेयस आणि एक आहे प्रेयस. तर श्रेयस म्हणजे काय, लॉंग टर्म बेनिफिट, आणि प्रेयस म्हणजे काय, शॉर्ट टर्म बेनिफिट. प्रेयस म्हणजे काय, जे आपल्याला प्रिय वाटतं करण्यासाठी ते आहे प्रेयस, आणि श्रेयस म्हणजे जे श्रेयस्कर आहे. तर या जगामध्ये तुम्ही बघाल आजूबाजूला 99% लोक फक्त शॉर्ट टर्म बेनिफिटसाठी कार्य करत आहेत. अरे चल काय नाही, मजा येते मस्तपैकी, एकदाच एक पॅक घेऊन बघ, एक कश मारून बघ, फक्त एकच, काही टेन्शन घेऊ नको. तर हे झालं प्रेयस, शॉर्ट टर्म बेनिफिट आहे. आणि आपलं बॉलिवूड ॲडव्हर्टाइजमेंट इंडस्ट्री हे आपल्याला वेळे करण्यासाठीच बसले. एखादा व्यक्ती सिगार फुकतो आहे आणि सांगतो की आय एम कूल. कोणत्या अँगलने कूल असू शकतो हा व्यक्ती. अरे ते धुराळं फुकतो आहे, आग ओढतोय आतमध्ये, गरम धुवा, आणि म्हणतोय की आय एम कूल. आणि आपण पण हे बघतो आणि ते मान्य करतो. आपल्याला पण वाटतं मी पण आता मस्तपैकी एक घेऊन असे मारणार सगळ्यांसमोर, आणि मग कोलबिल काय नाही, सगळे आतमध्ये आग आहे, आणि मग नंतर लंग कॅन्सर. तर मित्रांनो 99% तुम्ही आजूबाजूला बघाल वातावरण अशा प्रकारे आहे की प्रत्येक व्यक्ती हा फक्त प्रेयस, शॉर्ट टर्म बेनिफिटसाठी कार्य करतो आहे. पण जर का तुम्ही खरे बुद्धिवान असाल ना, तर तुम्ही शॉर्ट टर्म नव्हे, लॉंग टर्म बेनिफिटसाठी विचार करणार. जर बँकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, जर तुम्हाला FD करायची असेल, जर FD केली तुम्ही 1 वर्षाची, तर त्याला व्याजदर खूप कमी मिळतो. पण तीच FD जर का तुम्ही 10 वर्षासाठी केली लॉंग टर्म, तर बेनिफिट, रिटर्न्स कमी मिळतात की जास्त मिळतात? जास्त मिळतात. तर तसं आहे मित्रांनो, जीवनामध्ये ज्यावेळी आपल्या प्रलोभन आपल्या समोर येतील, आपण विचार करायला पाहिजे की ह्याच्याने शॉर्ट टर्म बेनिफिट मिळणार आहे की लॉंग टर्म बेनिफिट मिळणार आहे. तर असा जर का आपण थोडा सारासार विचार केला तर आपण निश्चितच त्यांना बाजूला सारू शकतो. तर म्हणून ऑलवेज एम फॉर श्रेयस, जे श्रेयस्कर आहे त्यासाठी प्रयत्नशील राहा. सोल्युशन नंबर 4. कीप युअर सेल्फ बिझी. बऱ्याच वेळा काही लोकांना रिकामा वेळ, फावला वेळ भरपूर असतो. मग अशा वेळेत काय करणार ते, जर तुम्ही रिकामे असाल ना, चालू होतं लगेच. पण जर का तुम्ही एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व असाल, एखाद्या कार्यामध्ये गुंतलेले असाल, तर तुम्हाला मन त्रास देणार नाही. मनाचं उलटं आहे, ज्यावेळी तुम्ही एका ठिकाणी स्थिर होतात मन ॲक्टिव्ह होतं,
ज्यावेळी तुम्ही शरीराने ॲक्टिव्ह असतात, मन हे इनॲक्टिव्ह असतं. तुम्ही सगळ्यांनी अनुभव केला असेल, ज्यावेळी एखाद्या कार्यामध्ये आपण गुंतलेलो असतो, आपल्याला माहिती आहे की हे मला पूर्ण करायचं आहे, त्यावेळी मन आपल्याला ट्रबल नाही करत, चुकीचे विचार आपल्या मनामध्ये येत नाही. पण ज्यावेळी आपण एकटे, आजूबाजूला कोणीच नाही, एकटे आहे आणि करण्याला काही नाही हातामध्ये आणि फ्री इंटरनेट आहे, फ्री वायफाय आहे, मग काय चालू होतं? तर म्हणून कीप युअर सेल्फ एंगेज, बिझी. आणि करण्यासाठी खूप आहे मित्रांनो. आणि हे तुमचं जे वय आहे, शिकण्याचं वय आहे. विद्यार्थी, मी सगळे विद्यार्थी आहात. विद्येचं अर्जन करण्यासाठी तुमचं हे जीवन आहे. हा जो अवधी आहे जीवनाचा, तो आहे जास्तीत जास्त शिकून घेण्याचा. आणि तुम्ही जर का म्हणत असाल की माझ्यासाठी करण्याजोगं काही नाही आहे, तर मग ही चुकीची गोष्ट आहे. तर आज आपल्या ह्या परिस्थितीमध्ये जो तुम्हाला वेळ मिळाला आहे, त्यामध्ये जास्तीत जास्त शिकवून घ्या, स्वतःला काबिल बनवा, जेणेकरून उद्या स्पर्धेच्या युगामध्ये तुमचा निभाव लागेल. त्यासाठी तुम्हाला हे वेळ मिळालेला आहे. जर कॉलेजचा अभ्यास संपला असेल तर अजून अवांतर काहीतरी करा, ज्याचा पुढे चालून भविष्यामध्ये काही उपयोग होईल. तसं जर का केलं तर तो फायदा होईल आणि रिकाम्या गोष्टींपासून तिकडे आपलं लक्ष जाणार नाही. म्हणून कीप युअर सेल्फ एंगेज. आणि एवढं करूनसुद्धा गॅरंटी नाही आहे की टेम्पटेशनना आपण बळी पडणार नाही. मग त्यावेळेला हे मात्र विसरू नका की आपण भगवंतांना प्रार्थना करणं आवश्यक आहे. तर प्रार्थनेचा आपल्या जीवनामध्ये एक विशेष भूमिका आहे. तर या ठिकाणी खूप सुंदर एक भक्त प्रार्थना करतो आहे भगवंतांना. ओ लॉर्ड, हे भगवंता, द पॉवरफुल थिव्स ऑफ माय सेन्सेस हॅव ब्लाइंडेड मी बाय स्टीलिंग माय मोस्ट प्रिशियस पोजेशन्स. माय डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय? विवेकबुद्धी, म्हणजे काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे ती कोणी चोरून घेतलेली आहे. अँड दे हॅव थ्रोन मी डीप इन टू द पिच डार्क वेल ऑफ डिल्युजन. एका अंधाऱ्या विहिरीमध्ये मला ढकलण्यात आलं आहे. आणि म्हणून हे भगवंता, ओ लॉर्ड, एक्सटेंड युअर हँड अँड सेव्ह धिस वृचेड सोल. कृपा करून तुमचा हात द्या आणि माझ्यासारख्या या पतित जीवाला ह्या विहिरीतून बाहेर काढा. भगवान कृष्णांचं एक नाव आहे ऋषिकेश. ऋषिकेश या शब्दाचा अर्थ होतो मास्टर ऑफ द सेन्सेस, म्हणजे जो व्यक्ती संपूर्ण इंद्रियांचा नियंत्रक आहे. तर म्हणून आपण जर का भगवंतांना प्रार्थना केली की भगवंता, हे सगळे प्रयत्न मी केले आहेत, पण तरीसुद्धा असं होईल की मी त्यांना रोखू शकणार नाही. कुणाला? प्रलोभनांना. तर अशा वेळी काय करायला पाहिजे? आपण प्रामाणिकपणे भगवंतांना प्रार्थना अर्पण करायला पाहिजे. आणि इंग्लिशमध्ये एक सेईंग आहे, एक म्हण आहे, त्यामध्ये म्हटलं आहे, गॉड हेल्प दोज हू हेल्प देमसेल्व्स. भगवंत मदत कोणाला करतात? जो स्वतःला मदत करतो. आणि स्वतःला मदत करण्यासाठी पहिले 4 सोल्युशन आपण बघितले. ते पालन केल्यानंतर देखील जर का रिझल्ट मिळत नसेल तर मग आपण भगवंतांना प्रार्थना करायला पाहिजे. तर हे 5 सोल्युशन आपण बघितले. तर पुन्हा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. तर आपण काय बघितलं आज? क्विक एक रिकॅप करतो आहे. आपण बघितलं प्रलोभन हे सगळ्यांच्या जीवनामध्ये आहेत. विशेषतः आजच्या आपल्या या तरुण पिढींना जे प्रलोभन आहेत त्याबद्दल आपण काही प्रलोभन बघितले. त्यातले काही सिरियस आहेत तर काही कॅज्युअल आहेत. आणि या प्रलोभनांना जर का आपण वेळीच आवर घातला नाही किंवा त्यांच्याशी कसं डील करायचं हे जर का आपण शिकलो नाही तर आपल्याला त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल. आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते पण आपण बघितले. नंतर आपण बघितले याला कारणीभूत कोण आहे? आपली इंद्रिय कारणीभूत आहेत का? इंद्रिय कारणीभूत आहेत, पण आपण इंद्रियांना झटकून देऊ शकत नाही. त्यांच्यासोबतच आपल्याला राहावं लागेल. आपण असं म्हणू शकतो उद्यापासून मी बघणंच बंद करतो. काय बघण्यामुळे प्रॉब्लेम होतो ना, बघणंच बंद करतो.
ऐकण्यामुळे प्रॉब्लेम होतं का ऐकणंच बंद करतो? नाही, असं आपण करू शकत नाही. मग या जगामध्ये आपण फंक्शन कसं करणार? नाही. तर इंद्रिय प्रॉब्लेम नाही आहेत, टेम्पटेशन प्रॉब्लेम नाही. तर टेम्पटेशन आल्यानंतर त्यांना आपण कसं सामोरं जातो ते आपल्यावरती आहे. ती निवड आपल्याला करायची आहे. तर त्यासाठी आपण काही स्टेप्स बघितल्या आपल्या भगवद्गीतेमध्ये, ज्या प्रकारे सोल्युशन सांगितलं आहे दुसऱ्या अध्यायामध्ये, त्याबद्दल आपण चर्चा केली. अर्जुनाने देखील हा प्रश्न भगवंतांना विचारला आहे, ती आपण चर्चा केली. आणि एवढं सगळं झाल्यानंतर देखील आपले प्रयत्न अपूर्ण पडू शकतात प्रलोभनांना थांबवण्यासाठी. तर अशा वेळी आपण बघितलं शेवटचा आणि एक खात्रीशीर उपाय काय आहे? भगवंतांना प्रार्थना अर्पण करणं. आणि म्हणूनच आपण बघाल की ज्यावेळी आपण सत्संगाला येतो, आपण भगवंतांसाठी कीर्तन करतो, भगवंताच्या नावाचं कीर्तन करतो, नामजप करतो, हरे कृष्ण मंत्राचं नामजप करतो. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. एखादी न समजलेला मुद्दा असेल तरी देखील विचारू शकता. कोणालाही काही प्रश्न नाही?